कोकणातला मी जवळा करते. हा जवळा घेतला एवढा. हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगोदर साफ करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. त्याची चटणीतलं करणार आहे गावच्या सारखं. तर ही चटणी घेतली वाटायला. सुक्या मिरच्या, थोडं खोबरं आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक. चवीनुसार याच्यात मीठ टाकायचं चटणीमध्ये. बारीक वाटून घेते मी. जवळ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसवरती पॅन ठेवला मी. बघा जवळा किती, जवळा बघा किती छान आहे, एकदम मस्त. एकदम तवा ठेवलेला आहे, मी भाजून घेते. हा बघा भाजून झालेला आहे. मस्त असं भाजून घ्यायचा. याचा असं सुगंध यायला पाहिजे जवळा भाजल्याचा. चांगला भाजून घेतला ना तरच छान लागतो तो. भाजून झालेला आहे, मी काढून घेते आणि 2-3 वेळा याला धुवून घ्यायचं आपल्याला. मस्त भाजून झालेला. याला पाकडून घ्यायचं. असं असं पाकडून याचा पुढे कचरा येतो तो काढून घ्यायचा आणि याला 2-3 वेळा धुवून घ्यायचा. जवळ बघा मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा. एक छोटा मीडियम साईजचा कांदा टाकायचा, बारीक चिरून टाकते. कांदा टाकून झाला, ही आपली वाटलेली चटणी टाकते. चटणीत आपण मीठ घेतलेलं म्हणून थोडंसं मीठ टाकते. अगदी कैरी टाकते. शिजवलेली कैरी आहे ही. कैरी काढून झालेली आपली. कैरी काढून झालेली आहे बघा कैरी. आता मिक्स करूया सगळं. मस्त एकदम हाताने मिक्स करायचा. मस्त मिक्स करून झालेली आहे चटणी. कोकणातली आपली भाजलेली चटणी मधली सुकट किंवा जवळा बोलू शकता. ते ह्याला खारवणी आम्ही बोलतो. तुमच्याकडे काय बोलता ते कमेंटमध्ये सांगा. तर अशी चटणी खूप छान लागते. आपण अगोदर लहानपणी खाल्लेली, आता पण आठवण येते म्हणून खायचे. आपण करून खाल्लं तर मुलांनाही माहिती पडते. आणि पावसाळ्यात अशा आठवणी आपल्या करून खाल्ल्या आपण तर खूप भारी वाटतं, मस्त वाटतं. तर तांदळाची भाकरी, गरम गरम तांदळाची भाकरी आणि हे खारवणी, सुट्टीचं खारवणी खूप छान लागतं. करून बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.